फायनली आता आम्ही निघालो आहे पिसा देवीवरनं लवगड नांद्र्याकडे आणि रस्ता खूपच खराब झालेला आहे। पावसामुळे तर रस्ता खराब होतोच पण जास्तच झाला आहे। आहे मयंक, तो पण फोटो काढतोय। मयंकचे पप्पा आणि मयंकची मम्मी आणि ती तिकडे रेखा दीदीला घेऊन गेली तिकडे ती गार्डन मध्ये। रेखा ते बघ दीदी, खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि रस्त्याने जाता आता आम्ही रोखून शिकलो स्वतःला, उतरलो आणि हाय फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे आता फिरायला आणि एका ठिकाणी थांबलो आम्ही। घाटाचा रस्ता होता म्हणून खूप छान असं वातावरण आहे, सगळीकडे नुसती हिरवळी हिरवळ आहे आणि आम्ही लवगड नांद्र्याला चाललो आहे। लवगडला औरंगाबादहून लवगडला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत, तर आम्ही चौक्यावरनं चाललो आहोत कारण तो रस्ता चांगला आहे। आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे, छान वाटतंय। खूप दिवसानंतर बाहेर निघालो आहे बघा, सगळा डोंगराळ भाग आहे, इथं थांबण्याची इच्छा झाली आणि आम्ही थांबलो।
बसलोय सगळ्यांनी. डब्बा आणलाय तर आता आम्ही छान डब्बा पार्टी करणार आहे आणि डब्यामध्ये काय काय आणलंय ते पण दाखवते मी तुम्हाला. बागोळा ग्रामपंचायत आपलं स्वागत करीत आहे. भोपळा भंडारा तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत लवगड नांद्राला आणि आता एक झलक आपण निसर्गाची बघणार आहोत. डोंगर ते बघणार आहोत. आता आम्ही वरती चाललो आहे. आलो तिथं सांग. आम्ही लवगड नांद्राला इथं पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही वरती चाललो आहोत आणि पायऱ्या आहे भरपूर. आता पायऱ्या चढत चाललो आहोत. महाद्वार हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि आता आपण इथनं वरती चढूया. मयंक तर पळतच चढतोय. आणि हे आता गणपतीचं मंदिर आहे. तर पायऱ्या भरपूर उंच आहे आणि शेवाळलेल्या पण पायऱ्या आहे. आता आपण चालायला सुरुवात करूया पायऱ्या. सीताफळ झाड आणि खूपच वरती आहे मंदिर. नाही विकलेलं नाही भेटत, कच्चे आहे. त्याला डोळा असतो तो उघडला म्हणजे असं त्याला एक पपईला कसा हे असतो डोळा पडतो तसं म्हणू. दीदी खुश आहे आज. खूप दिवसांनी बाहेर ती लॉकडाऊनच्या नंतर. वरती आलो आहे आम्ही. खूप साऱ्या पायऱ्या आहे आणि डोंगर थोडा चांगलाच मोठा आहे. इथं ऋषीमुनी आहे, त्यांचं इथं मंदिर आहे. इथं हवनकुंड आहे. श्री रामेश्वर संस्थान लहुगड. खूप सारे मंदिर आहे इथं. इथं सीतानानी पण आहे. लव अंकुशचा जन्म झालेला आहे इथं. वरती सीतानानी पण बघणार आहे आपण वरती गेल्यावर. खूप थंड हवा आहे. ते खालचं मंदिर विठ्ठल रुक्माईचं ते बघू शकता. वरती गरुडावर दाखवले संत. खूप असा छान परिसर, एकदा अवश्य भेट द्यावी असा. खूप सारे पर्यटक येतात आणि आजूबाजूला खूप हिरवळ वातावरण, भरपूर अशी तळी, निसर्गाने नटलेलं खूपच छान. औरंगाबादपासून फक्त 25 किलोमीटरवर. चला तर आपण सीतानानीकडे जाऊया वर. आणि हे आहे गणपती मंदिर आणि ही असेच देवळं वगैरे बनवलेलं आहेत आणि हे मुख्य मंदिर आहे. मंदिरात नंदी आणि महादेव. हे खूप पुरातन मंदिर आहे. नंदी आणि आतमध्ये महादेव पण आहे. खूप जुनं बांधकाम आहे, कोरीव बांधकाम आहे. आणि आता हे आहे राम लक्ष्मण सीता माता आणि हनुमानजी.
आणि हे ऋषी आहे. हे कुंड आहे. अशी भरपूर कुंड आहे इथं आणि गच्च भरलेले पावसामुळं. तुम्ही बघू शकता किती पाणी त्याच्यात. झेंडा कसा सुंदर फडकतोय आणि सगळं असं. हा मंदिराचा वरचा भाग आहे आणि मंदिर पूर्ण कोरलेलं आहे डोंगरामध्ये. आणि आता आपण इथनं वरती जाणार आहोत. आपण सीता नाणी बघण्यासाठी खूप डेंजर रस्ता आहे आणि पायऱ्या इथल्या चोपड्या झाले आणि पाणी पण वाहते, त्याच्यामुळे जपून चालायचं आहे. चला मयंक सोबत आहे माझ्या. रेखा पण येते वाडी मग दम्मनी या. थंडगार आहे आणि काय होतं पाणी कंटिन्यू वाहत आहे ना, तर ती शेवाळ आहे पूर्ण, त्यामुळं दम्मनी यायचं आहे. रेखा पण येते वाडी मग दम्मनी या. तिथे बोललंय खाली शेवाळ्याला आहे. ये कुठं मनू खाली थांबली, मनूचे पप्पा बी खाली थांबले. खूपच रस्ता शेवाळ्याला आहे. खूप पाणी वाहत आहे. असे कुंड आहे इथं. पूर्वीचे हे जे कुंड होते 3 कुंड होते. मयंक बी आला. कुंड थंड पाणी, कोमट पाणी असे कुंड होते वेगवेगळे. आता हे अशा प्रकारे दिसत आहे. आम्ही आता पुरा वरती चाललोय. खूप सुंदर असा परिसर आहे, फक्त रस्ता थोडा खराब होता. नंतर तर बेस्ट आहे. इकडे तर पाणीच पाणी आहे मस्त डोंगराच्या वर. खूपच सुंदर. हीच ते कुंड आहे, हे बघू शकता तुम्ही, पूर्ण भरलेली आहे. हेच कुंड आहे मग तिकडे पाणी, थंड पाणी. कुंडी पिटली. असे वेगळे 3-4 कुंडच आहेत. मनू पण रोडला आहे. सोडा म्हणती मला ती. त्याला काय झालं काय माहिती, ती पाणी फेकू लागली अंगावरती. मनू पण हसते तिकडून. डोंगरावर जवळजवळ भरपूर कुंड आहेत. कोणता कुंड कोणता आहे नेमकं सांगता येणार नाही. इथंच लव अंकुशचा जन्म झालेला आहे. डोंगर बघू शकता, अवैध खूप मोठा डोंगर आहे. इकडून रस्ता आहे, इकडे पाठीमागच्या साईडने सुद्धा. हिचं नाव काय? त्रिशिका. त्रिशिका भी आली आता. हाय त्रिशिका. त्रिशिका खुश आहे, बाकी काय हो. काका पुढे सीता नाणी सापडली आहे, जी आपण एवढ्या वेळची शोधत होतो. इथं आहे सीता नाणी, बघू शकता तुम्ही. इथं आहे सीता नाणी. फुल पाणी भरलेलं आहे आता इथं. आणि हा डोंगर पूर्ण म्हणजे खालून पूर्ण कोरीव कामेचं झालेलं आहे. आणि मग त्यांची राहण्याचे वगैरे ठिकाण वगैरे असं काही इथं असेल तर अशा प्रकारे आहे सीता नाणी. आता थोडी पडझड झाली आहे. डोंगराच्या पाठीमागचा परिसर पूर्ण फॉरेस्ट जंगल पण दिसते आणि दूर दूरपर्यंत शेती नाही आहे. नाणी अशी बनली की तुम्ही कळणार सुद्धा नाही. नाणी डोंगरावर वरती आल्यावर 3-4 रस्ते वेगळे वेगळे सगळे वेगळीकडे निघतात. तुम्ही ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने जा. अरे चल ना खालून घेऊ ना आपण, जिथे बूट काढलाय ना त्याच्या थोडंसं वर मी घेऊन येईन.
कुंड आला तिथं. तर हे डोंगराला पूर्ण राऊंड मारून आलो आम्ही. इथून पण रस्ता आहे. तर आता आम्ही ज्या रस्त्याने वर आलो होतो दुसऱ्या रस्त्याने खाली चाललो आणि समोर तुम्ही बघू शकता समोरचा जो डोंगर आहे त्यात गुफा आहे. थोडं झूम करून मी दाखवतो तुम्हाला. बकऱ्या चरता येते दादा. सगळे एक सोबत पर्वतरांगी उतरतोय खाली आणि आम्ही ज्या रस्त्याने आलो दुसऱ्या रस्त्याने खाली चाललो. 2-3 रस्ते आहे पूर्ण. तर तुम्ही आलेच ना तर रस्ता बघून घ्या कोणत्या रस्त्याने तुम्ही आले कोणत्या रस्त्याने जाणार आहे आणि थोडं सांभाळूनच. लहान मुलं असेल तर त्यांना सांभाळणं खूप गरजेचं आहे. खूप उंच डोंगर आहे. रेखा रडू लागली. फोटोच नाही काढले नाही माझे. हो ना रस्ता पण खूप खराब आहे. मला नुसतं आणलं म्हणजे फोटो पण नाही काढले माझं काही व्हिडिओ पण नाही झाला. गेले खाली. मयंक बी गेलं खाली. इथं पायऱ्याच नाही आहे. हे खूप जुनं काम आहे. ते पायऱ्या वाहून गेले दम्मानी. छान रस्ता आहे. पायऱ्या वगैरे नाही इथं. ॲडव्हेंचर होतंय थोडंफार. हां इकडं समोरच्या डोंगरामध्ये आहे ना तर लेणी आहे. पाण्याचे झरे पण आहे. थोडं पाऊस कमी आहे. थोडं दिसू लागेल बघा. झूम करून दाखव. आणि मला वाटतं ते काहीतरी तिकडं कोरीव काम झालेलं आहे त्या डोंगरामध्ये.
स्पीड आहे पाण्याला. ही छोटीशी नदी आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी तुंबवलेलं आहे म्हणून इकडून पाणी स्थिर वाटतंय आणि तिकडं खूप स्पीड आहे पाण्याला. तिकडे खळखळ आवाज येतो पाण्याला. तिकडून तुंबवलेलं आहे पाणी आणि इकडून थोडं थोडं सोडलेलं आहे म्हणून आवाज पण येतोय. खूप स्पीड आहे पाण्याला. चला तर मग आता आपण निघूया. चला. मग चांगलंच पाणी खेळलं. दोघं जण तुम्ही रेखान मग चांगलं पाणी खेळ. छान वातावरण येतं ग. लईच भारी लोकेशन आहे आपल्या आसपासच. हो ना. तुम्हाला माहिती आहे का पिक्चर वाले लोकेशन धुंडायला काही लोक लावलेले त्याला पैसे दिलेले असतात फिरायचे फक्त लोकेशन धुंडायचे. बरोबर. काय काय पाहिजे कितीतरी पैसे घेतात रिक्वायरमेंट लोकेशन. ते आता इकडे आले फोटो काढून टाकतात तिकडे गेले फोटो काढून टाकतात लोकेशनचे. चॉईस करतात कोणतं पाहिजे. हे आहे पळशी शहर आणि इथूनच ह्या गावातूनच समृद्धी मार्ग चालला आहे. पुढे तुम्ही बघू शकता हा जो पूल दिसतोय हा समृद्धीचाच पूल आहे. आणि आपण जवळजवळ आलो आहे आता पिसादेवीच्या वापस. पळशीहून फक्त 3 किलोमीटर आहे पिसादेवी. तर जाताना आपण चौक्याहून गेलो होतो आणि येताना आपण इकडनं आलो पळशीहून. तर मित्रांनो आम्ही जवळजवळ आलो आहे आणि आम्ही आता आलो आहे पारदेश्वर मंदिरापाशी. जवळ तुम्ही बघू शकता डाव्या हाताला पारदेश्वर मंदिर आहे. इथं जे पारदेश्वर मंदिर आहे पाऱ्यामध्ये महादेवाची पिंड बनवलेली आहे आणि सोबतच कुबेर मंदिर आहे, शनी मंदिर आहे आणि कार्तिक महाराजाचं पण इथं मंदिर आहे. खूप छान देवस्थान आहे. औरंगाबादला आले असाल तुम्ही तर पारदेश्वरला नक्कीच भेट द्या. आता झाडी भरपूर झाली त्यामुळे मंदिर दिसत नाही. हे मंदिर तुम्ही बघू शकता. पारा हा खूप लवचिक पदार्थ असतो त्याला एकत्रित करून हे मंदिर बनवलेलं आहे. बघण्यासारखं आहे आणि तरी खूप मंदिरं तिथं आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.